आपल्याला जी रेसिपी करायची त्याच्यासाठी आपल्याला वाटण काढायचं आहे. वाटणासाठी फारसं काही लागत नाही, अगदी थोड्या सामानामध्येच आपल्याला हे वाटण काढायचं आहे. तर मी इथे खोबरं घेतलं आहे बारीक चिरून. तुम्ही चिरून घ्यायच्याऐवजी किसून घेतलं तरीसुद्धा चालेल. भरपूर अशी कोथिंबीर घ्यायची आहे आणि एक गड्डी लसूण घ्यायचं आहे आणि काळे तीळ घेतलेत. काळ्या तिळाचं कालवण खरंच खूप म्हणजे खूप छान होतं. तुम्ही नक्की एकदा करून बघा. तर ते आपल्याला पाणी न टाकता वाटून घ्यायचं आहे, बिना पाण्याचंच वाटायचं आहे आपल्याला. तर मी इथे आता पावटा घेतला आहे 1 वाटी. तो पावटा छान आपल्याला असं त्याच्यावरती हलके हलके असे डाग इथपर्यंत भाजून घ्यायचे आहेत. बारीक गॅसवरतीच भाजा, गॅस फास्ट करू नका. थोडासा टाईम लागतो पण भाजतं ते. आणि तुम्ही अशी रेसिपी ही कालवणाची जी रेसिपी आहे ना ती नक्की तुम्ही एकदा करून बघा. खरंच खूप म्हणजे खूप छान होते. हे बघा आपला पावटा असा छान असा भाजून झालेला आहे. तुम्ही बघू शकता त्याच्यावरती हलके हलके असे डागसुद्धा आलेले आहेत. आपला हा पावटा भाजून झाला की त्याच्यानंतर ना आपल्याला गॅस बंद करायचा आहे. आणि असं मॅशरच्या साह्याने किंवा तुमच्याकडे मॅशर नसेल तर तुम्ही तांब्याच्या साह्याने असे छान त्याचा असा हे करून घ्यायचं आहे, मॅश करून घ्यायचं आहे आपल्याला. जास्त नाही पण जेवढं जमेल तेवढं असं आपल्याला त्याला मॅश करून घ्यायचे. काय काय यांचे समजा दाण्यांचं हे झालं, 2-2 भाग होतात किंवा काही असं चेवकला जातो. अशा प्रकारे आपल्याला छान असं मॅश करून घ्यायचं आहे. तो मॅश झाल्याच्या नंतर ना आपल्याला तो एका प्लेटीत काढून घ्यायचा आहे आणि पुन्हा तीच कढई घेऊन त्याच्यामध्ये तेल टाकायचे. आणि माझ्या चॅनलवरती जे कोणी नवीन असेल त्यांनी प्लीज एक सबस्क्राईब करा आणि तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटते ते सुद्धा मला कमेंट करून सांगा आणि लाईक करायलासुद्धा विसरू नका. तर आपलं तेल छान तापल्याच्या नंतर ना आपल्याला त्याच्यामध्ये मोहरी टाकायची 1 चमचा. आणि मोहरी छान तडतडली की त्याच्यानंतर ना आपल्याला जिरं टाकायचं आहे. जिरंही छान तडतडून द्यायचं आहे. त्याच्यानंतर ना आपल्याला सुके मसाले टाकायचे. सुक्या मसाल्यामध्ये मी इथे कांदा लसूण मसाला, लाल तिखट आणि बेडगी मिरची पावडर घेतली आहे. बेडगी मिरची पावडर कलरसाठी घेतलेली आहे. ते आपल्याला अर्धा मिनिट फक्त परतून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर ना आपण जो वाटलेला मसाला आहे तो टाकायचा आहे. तोही 1 मिनिटभर आपल्याला छान परतून घ्यायचा आहे. बारीक गॅसवरतीच परता, गॅस फास्ट करू नका नाहीतर मसाला जळू शकतो. तर बघा असं हलवत हलवत मिक्स करून आपल्याला हे छान मसाला परतून घ्यायचा आहे 1 मिनिटभरच. मसाला छान परतला की भाजीला रंगसुद्धा खूप छान येतो आणि तर्रीसुद्धा सुटते भाजीला. तर त्याच्यानंतर ना आपल्याला ह्याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे. पाणी गरम वगैरे नाही टाकायचं, साधंच टाकायचं आहे. तुम्हाला कितपत रस्सा करायचा आहे, कितपत पातळ ठेवायचे घट्ट ठेवायचे त्यानुसार तुम्ही याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे. आणि अजून रेसिपी झालेली नाही आहे, अजून पुढं आपल्याला काहीतरी ॲड करायचं आहे. तर लगेच रेसिपी करायला घेऊ नका, आधी बघा आपल्याला काय करायचं आहे. तर हे बघा मी आता जितपत मला रस्सा पाहिजे तेवढं पाणी टाकलं आहे आणि आता चवीनुसार मीठ टाकायचं आहे त्याच्यामध्ये. तर बघा हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि खूप असं घट्ट वगैरे वाटतं आहे का तर बघायचं आपल्याला. मला थोडंसं घट्ट वाटत होतं म्हणून मी अजून थोडंसं पाणी ॲड केलं. आणि त्याच्यानंतर ना आपल्याला त्याच्यामध्ये 2 चमचे शेंगदाण्याचा कूट टाकायचा आहे. तुम्ही जर वाटताना घेतले शेंगदाणे तरीसुद्धा चालेल किंवा मग असं वरून टाकलं तरीसुद्धा चालेल. त्याच्यानंतर ना आपण जो पावटा मॅश करून घेतलेला भाजून तो आपल्याला ह्याच्यामध्ये ॲड करायचा आहे आणि सगळं टाकून त्याच्यावर मिक्स करून आपल्याला पळी अशीच ठेवायची आणि त्याच्यावरती झाकण ठेवायचं आहे. अर्धं झाकण ठेवायचं आहे आपल्याला, असं पूर्ण डायरेक्ट पळी वगैरे काढून झाकण नका ठेवू नाहीतर मग ओतू जाण्याची शक्यता असते. तर आपण झाकण काढून बघितले, आपली भाजी बघा एकदम तर्रीसुद्धा किती छान सुटलेली आहे. रंगसुद्धा खूप छान आलेला आहे आपल्या भाजीला आणि भाजीसुद्धा आपली शिजलेली आहे. छान पावटा असा शिजलेला आहे. आपण आधी भाजून घेतलेला त्याच्यामुळे अर्धा मुर्धा पावटा तर त्याच्यातच शिजतो आणि त्याच्यानंतर फारसा वेळ लागत नाही, 10 मिनिटात आपली भाजी तयार होते. तर तुम्हाला रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. गॅस बंद करायच्या आधी कोथिंबीर टाकायची आहे आणि मग गॅस बंद करायचा आहे. तुम्ही पाहू शकता रेसिपी किती छान दिसते आपली. नक्की करा आणि खा.